पंकजाताई नाही झाली तर सच्चा गेला. तिचं ध्यान कुठे गेल की माझी बहीण म्हणत. सचिन कोंडबा मुंडे असतात. ताण घेऊन आला खाणं पिणं बी ध्यानावर करायला नाही गेलं. पंकजा मुंडे विजयी झाल्या नाहीत तर सचिन गेला असं म्हणणाऱ्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आणि अचानक खळबळ उडाली. पंकजाताई नाही झाली तर सच्चा गेला. सचिन कोंडबा मुंडे असतात. हा अपघात नसून आत्महत्या असल्याच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेमकं झालंय काय पाहूया. सचिन कोंडिबा मुंडे लातूरच्या यस्तर गावातील रहिवासी. सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होता. याच सचिनचा लोकसभा निवडणुकीदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला. सचिनने त्या व्हिडिओमधून आत्महत्येचा इशारा दिला होता. यानंतर 4 जून 2024 रोजी लोकसभेचे निकाल लागले आणि महाराष्ट्रात सर्वात धमाकेदार लढत झाली ती बीडमध्ये. 75,000चा विक्रमी लीड मिळवून सुद्धा पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 7 जून 2024 रोजी अहमदपूर अंधोरी रोडवर एका इसमाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह होता सचिन कोंडिबा मुंडेंचा. लोकसभा निवडणुकीवेळेचा त्याचा व्हिडिओ, पंकजा मुंडेंचा पराभव आणि 3 दिवसात झालेला सचिनचा मृत्यू, या सर्व गोष्टींमुळे सचिन मुंडेंनी खरंच आत्महत्या केली का असे प्रश्न निर्माण होत आहेत. पण दुसरीकडे घडलेल्या घटनेनुसार हा अपघात असल्याचंही बोललं जात आहे. लातूरच्या बोरगाव पाठी इथे रस्त्यावर एक एसटी बस धावत होती. समोर वळण आलं आणि बस चालकाला अचानक रस्त्यावर पडलेला एक इसम दिसला. अपघात टाळण्यासाठी घाईघाईनं बस चालकाने गाडी वळवली, पण मागचं चाक सचिन मुंडेंच्या अंगावरून गेलं. त्या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. काय नाव तुमचं? दशरथ कोंडबा मुंडे. बर, आता जे त्यांचे वारले ते कोण होते? तुमचे भाऊ. काय झालं नेमकं? पंकजाताईमुळे पडल्यामुळं ताण घेऊन आला खाणं पिणं बी ध्यानावर करायला नाही गेलं. जास्तीच माझी बहीण पडली म्हणून हे करू राहिलं. समर्थ असं करू राहिलं. पंकजाताईचा निकाल लागल्यापासून 4 दिवस झाला. भाऊचा बहिणीजवळ माझी बहीण म्हणत होतं. त्यामुळे ह्यानं ते पाऊल उचललं आणि ही घटना घडली. ध्यान विद्यार्थ्यांना जेव्हा तिचं ध्यान कुठे गेल की माझी बहीण म्हणत. आता पोलीस आणि एसटी महामंडळाच्या माहितीनुसार हा अपघात आहे. पण सचिनच्या व्हायरल व्हिडिओमुळे उलटसुलट चर्चांना सध्या उधाण आले. पंकजाताई नाही झाली तर सच्चा गेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.